प्रत्येकालाच आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करता येत नाही किंवा आपल्याला आवडणारी व्यक्ती प्रत्येकाच्याच नशिबात नसते. पण तिच्या नावाने आपल्या हृदयात एक आठवणींचा कोपरा असतोच, जो सतत आपल्या मनाला अधूनमधून बोचत असतो. तिच्या आठवणींत तो लिहितोय, कशी आहेस? खरं तर कोणत्या नावाने तुला बोलू कळत नाही. अनोळखी म्हणावं तर ओळखीच्या व्यक्तींना अनोळखी नात्याची पदवी देण्यात योग्यता नाहीये असं मला वाटतं. आता मी तुझ्यासोबत नाहीये, पण मनातलं सारं कोडं कागदावर उतरवताना माझ्या अंगावर काटा उभा राहिलाय. तू आयुष्यात आलीस आणि जीवनाचा धडाच शिकवून गेलीस. किनाऱ्यावर तळपत्या रेतीत तडपणाऱ्या माशाला वाटत असतं की मलाही समुद्राने त्याच्यात सामावून घ्यावं. खरं तर समुद्राच्या भेटीसाठीच तो तरफडत असतो. तसंच मी पण एक मासाच होतो असं समज, तुझ्यासाठी तरफडणारा. पण प्रत्येकाच्याच आयुष्यात समुद्र नसतो ना. शेवटी सोबतीला आठवणींनी पाझरलेला किनाराच असतो. मला वाटतं मरण बघायचं असेल तर आपली आवडती व्यक्ती आयुष्यातून सोडून जाण्या इतकं जिवंत उदाहरण कोणतंच नसावं. दररोज न चुकता तुझ्या येणाऱ्या कॉलला सुद्धा दातखिळी बसलीये. बाकी काळजी घे. आणि हो, माझ्या आठवणींच्या वहीचं अखेरचं पान नेहमी रिकामच राहील, तुझी वाट बघत. असं वाटतं माणूस काहीतरी कमवायच्या नादात काहीतरी गमवून बसतो.